सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 जे की अतिशय महत्त्वाचे दोन घटक पुणे आणि त्याचबरोबर सीपी मुंबईचा काल एकंदरीत याच्या आधीच मी 5-6 दिवस सांगितले होते की 5 तारखेच्या आसपास हा जो कट ऑफ आहे तो लागून जाईल आणि काल नाईटला हा कट ऑफ लागलेला आहे. जसं की सीपी मुंबईचं त्याच्यामध्ये पोलीस शिपाई असेल आणि कारागृह विभागाचा कट ऑफ ऑफिशियल अनाउन्समेंट झालेला आहे. त्याच पद्धतीनं पुण्याचा जो कारागृहचा कट ऑफ आहे तो सुद्धा ऑफिशियल अनाउन्समेंट झालेला आहे. आणि मग एकंदरीत कट ऑफ जाहीर झाल्यानंतर काही खूप मोठे आक्षेप मुलांचे आहेत, कारण की यावेळी पोलीस भरती उघड्या डोळ्यांनी सगळ्यांनीच बघितले, तुम्ही आम्ही सर्वांनीच. आणि एकंदरीत कट ऑफच्या बाबतीत विचार करता खूप मुलांना शंका येते कट ऑफवरती की सर असं झालंय, सर तसं झालंय. आणि त्याच पद्धतीनं डिपार्टमेंटच्या पण खूप काही चुका आहेत, लक्षात ठेवा. एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की कट ऑफ लावायचं असताना महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमानुसार लावावे लागतील आणि कुठंतरी काहीतरी गोंधळ झालाय आणि हा कार्यक्रम वेगळा झाला, लक्षात ठेवायचं. सो एकंदरीत काल ज्यावेळी इव्हनिंगला ज्यावेळी कट ऑफ लागला त्यानंतर खूप साऱ्या मुलामुलींचे मेसेज आले की सर असं झालंय, सर तसं झालंय. त्याच पद्धतीनं काही ठिकाणी हा कट ऑफ 24 पण लागलेला आहे. कसं काय 50%चा क्रायटेरिया जर असेल फिजिकलला तर 50चे निम्म बघायला गेलं 25+ मार्क पाहिजे, तर 24 मार्कांवरती पण सिलेक्शन. आणि दुसरी गोष्ट डिपार्टमेंटच्या काही चुक्यात बघा, कट ऑफ लावला जाईल 7 वाजता तर 8:30-9 वाजता लगेच परिपत्रक. दुसरं कसलं की व्हीजेएनटी आणि समथिंग दुसरी कास्ट आहे ओबीसी काहीतरी, त्यांचा कट ऑफ मध्ये जे काही तफावत त्रुटी ती रिपेअर करण्यासाठी त्यांनी परिपत्रक काढलं लगेच 1.5 तासामध्ये. कसं काय परिपत्रक काढलं? दुसरी गोष्ट, अजून एक गोष्ट खूप महत्वाची की ते परिपत्रक झाल्यानंतर परत अर्धा 1 तासानं परत जे काही लेखीची दिनांक आहे म्हणजे लेखी परीक्षेची दिनांक आहे ती ऑफिशियल अनाउन्समेंट झाली, परिपत्रक पण आलं. एवढं कसं काय स्पीड? आणि ह्याच भरतीला का? ह्याच्या पाठिंबाची पण पोलीस भरती झाल्या, अक्षरशः मुलं वैतागून जायची की मध्ये स्पेस असायचा 2 दिवस 3 दिवस वगैरे अशा पद्धतीनं. 1 तारखेला आक्षेप घेतला तो पण त्याच्यावरती काही उत्तर नाही तोपर्यंत लगेच हॉल तिकीट किंवा लगेच एक्झामचं कसं काय तारीख तिने शेड्यूल लावलं. त्याच पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत की याच्या आधी पण मी बोललेलो की 2 दिवस अगोदर ज्यावेळी त्यांनी आक्षेप घ्यायला सांगितलेला होता, फिजिकलचे स्कोर लिस्ट मार्क लिस्ट ज्यावेळी आलेले होते त्यावेळी आक्षेप घ्यायला त्यांनी 1 तारीख दिलेली होती. आणि त्याच मी बोललेलो होतो की कोणत्याही आक्षेपावर ते मान्यच करत नाहीत आणि लगेच कट ऑफ लावला जाईल. आणि लगेच लावला कट ऑफ. बघा 1 तारीख शेवट होती, लगेच 3 तारखेला संध्याकाळी कट ऑफ लावला, पण लगेच ते त्रुटी आढळली पण त्यांनी लगेच परिपत्रक काढलं पण लगेच 1 तासानं लेखी परीक्षा अनाउन्समेंट झाली पण 12 एप्रिल. सो कसं काय एवढं स्पीड याच भरतीला का? हा एक प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मुलांचे जे डाऊट आहेत मुलींचे की यावेळीचा कट ऑफ सर खूपच वेगळ्या पद्धतीने लागलेला आहे. एकंदरीत दाखवत असताना पीडीएफ मध्ये असेल किंवा ग्राउंडवर असतील जे काही ट्रूप असतील त्या ट्रूपमध्ये सगळ्यांनी बघितलेत की आपल्यासोबतच्या मुलग्याला एवढे मार्क आहेत. तर पूर्ण महाराष्ट्र बघून गेला की 41 आणि 43चे पुढे मार्क नाहीत, जेमतेम 36, 35, 38, 39, 40 अशा पद्धतीने मार्क आहेत. आणि कट ऑफ एवढ्या मोठ्या प्रमाणात हाय प्रमाणात कसा काय लागला हा एक विषय लक्षात ठेवायचं. सो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे की जो कालचा कट ऑफ लागला मुंबई पोलीस शिपाई आणि कारागृहचा कालचा म्हणतोय, आणि त्याचबरोबर पुण्याचा जो विषय आहे कारागृहचा, या कट ऑफ वरती आपण आज मार्गदर्शन करणार आहोत. शिपाई आणि कारागृह मुंबईसाठी आणि पुण्याचा कारागृहासाठी. तर कट ऑफ वरती आजचं मार्गदर्शन असणारा व्हिडिओ शॉर्टून बघायला विसरू नका. आणि त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवातीला एक आभार व्यक्त करतोय की आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं 2019 पासून ते आज तारखेपर्यंत भरती पडायच्या अगोदरपासून ते भरती संपेपर्यंत तुमच्या सोबत असतोय. आणि एकंदरीत 40,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल आपले सर्व विद्यार्थी, ऑनलाईन बॅच ऑफलाईन बॅचेस असतील, सर्व पालक यांचे मनापासून आभार मानतोय. सो बघा कट ऑफच्या बाबतीत जो मगाशी गोंधळ झाला त्याच्यावरती की डिपार्टमेंटचे काय चुकी आहेत आणि एवढं स्पीड का आणि कशासाठी, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग मुलांचे प्रश्न आहेत की सर कट ऑफ बदलू शकतो का, किंवा जो रेशो आहे 1:10 प्रमाणात लेखीचा तो पूर्ण महाराष्ट्राला माहीत झालाय. आमच्यासारख्या मार्गदर्शनामुळे मुलांपर्यंत काही गोष्टी या लवकर पोहोचतात की 1:10 प्रमाणात रेशो असतील म्हणजे 100 जागा असतील तर 1:10 प्रमाणात 1000 मुलं घेतली जातील. तर तिथं कुठेतरी 900 किंवा 900 समथिंग मुलं घेतलेत आणि मग उरलेली 70 मुलं कुठे गेली, काय झाली, कट ऑफ कशा पद्धतीने लावला गेला ह्याचं काहीच स्पष्टीकरण नाही. डायरेक्टलीच आकडा टाकून दिलाय. आणि मग जर ह्या विषयी जे महत्वाचं आहे की जर या कट ऑफ मध्ये बदल होऊ शकतो का आणि झाला तर किती मार्कांनी कट ऑफ खाली येऊ शकतोय याचं सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी होणार आहे. सो अतिशय महत्वाचा विषय पहिल्या टप्प्यामध्ये बघूया की कट ऑफ कसा लागला घटकनुसार. कट ऑफ जर बघितला तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं की ही जे फिजिकल चालू असताना
फिजिकलचा कट ऑफ मी महाराष्ट्रामध्ये सांगितलं होता आणि 90% हा जो कट ऑफ आहे ते सगळ्या कास्टचा सामाजिक समांतर आरक्षणानुसार आणि सगळ्या गोष्टी क्लिअर करून प्रत्येक जागेचा कट ऑफ तुमच्यापर्यंत मी पोस्ट केलेला होता आणि तो कट ऑफ 90% बरोबर आलाय. गेल्या वेळी 94% होता, यावेळी 90% बरोबर आला, लक्षात ठेवायचं. सो यावेळीचा कट ऑफ हा संमिश्र पद्धतीनं कुठेतरी जास्त लागलाय, कुठेतरी कमी लागलाय. मुंबई सीपीचा कॉन्स्टेबलचा बोलतो मी आणि त्यानंतर कारागृहचं दोन्ही सगळ्यात जास्त शॉक जो झाला तो पुणे कारागृहला, कारण की 41, 43, 45, 50 पैकी 50 अशा पद्धतीने कट ऑफ लागलेले आहेत. विचार करा काय खेळ असेल आणि काय विषय असेल. सो याच्यामध्ये काय डाळ शिजत असतील तर लवकर डिपार्टमेंटला विनंती करतोय की ह्या मुलांना न्याय देण्यासाठी योग्य ते पाऊल उचलून जो काय रेशो आहे तो रेशो एकाच प्रमाणात लावून यांना न्याय देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सो बघा कट ऑफ कशा पद्धतीने लागला यावेळीचा, तर जो कट ऑफ आहे तो कट ऑफ संमिश्र पद्धतीने लागलेला आहे. कॉन्स्टेबलचा जो कट ऑफ आहे तो जो आपण सांगितलेला होता त्याच पद्धतीने लागलाय आणि कारागृहचा कट ऑफ आहे तर कारागृहचा कट ऑफ जास्त लागलाय. आता कारागृहचा कट ऑफ का जास्त लागला हा एक विषय आहे मुलांचा. तर लक्षात ठेवा कारागृहला 4च घटकांमध्ये जागा होत्या. पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, अशा पद्धतीनं 4च घटकांमध्ये जागा होत्या आणि पूर्ण महाराष्ट्रात इथं कॉम्पिटिशनला होता. 36 जिल्हा जागा असतात तर विषय वेगळा असता, फिजिकलचा कट ऑफ कमी झाला असता, स्पर्धा विभागली गेली असती. पण एकंदरीत मुलांना मार्क कमी असल्यामुळं हा जो विषय आहे तो मुलांना संशयास्पद वाटतोय की कुठंतरी काहीतरी गोंधळ झालेला आहे. तर एकंदरीत पुणे आणि मुंबईचा जो कट ऑफ आहे कारागृहचा तो जास्तीत जास्त लागलेला आहे आणि सीपी मुंबईच्या कॉन्स्टेबलसाठी सुद्धा कट ऑफ जो आहे तो 1-2 मार्कांनी प्लस लागला, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीने आता ह्याचा विषय की लेखी कधी होणार, लेखीची तर लगेच एक मगाशी जसं स्टार्टिंगला बोललो व्हिडिओच्या पहिला की लेखीची लगेच अनाउन्समेंट झाली. इकडच्या त्रुटी काढायच्या आधीच त्यांनी लेखीची अनाउन्समेंट केली आणि अशा पद्धतीने एवढी गडबड झाली की बघायला नको. त्यातल्या त्यात सीपी मुंबईचा पेपर जो आहे तो दिनांक 12 एप्रिलला फिक्स झालेला आहे आणि पुणे कारागृहचा पेपर अजून फिक्स झालेला नाही आहे. पुण्याची तारीख कधी येईल काय अजून विषय थोडासा वेगळा आहे, पण पुण्याची तारीख सुद्धा दिनांक 12 तारखेच्या आसपास येईल, नसेल तर 19-20 तारखेला जाईल. जास्त 19-20 तारखेला पुणे कारागृहचा पेपर होणार, लक्षात ठेवायचं. सगळ्यात महत्वाचं कट ऑफ मध्ये बदल होईल का हा एक विषय आहे. कट ऑफ मध्ये बदल होऊ शकतो का, खूप साऱ्या मुलांचे प्रश्न आहेत. लक्षात ठेवा कट ऑफ मध्ये जसं महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमानुसार काही तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या नियमानुसार लक्षात ठेवा 1:10 प्रमाणात रेशो घ्यायला पाहिजे होता. त्यांनी तो रेशो न घेता कुठेतरी कमी घेतलाय आणि मग ही बाब मेल विद्यार्थी करतच आहेत. आम्ही सांगतो या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून की जेवढे मेल करता येईल तेवढे मेल डिपार्टमेंटला करा, जेणेकरून जास्तीत जास्त मेल गेले तर ते त्याची दखल घेतील आणि त्याच्यावरती ऍक्शन घेतील, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं 1:10 प्रमाणात जर रेशो गेला तर कट ऑफ मध्ये 100% बदल होईल, लक्षात ठेवायचं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 70, 80, 100 मुलं कमी घेतलेली आहेत, मुली कमी घेतलेली आणि ती जर घेतली तर कुठंतरी 1 मार्कांनी किंवा 2 मार्कांनी हा कट ऑफ 100% खाली येणार. फक्त हे सगळं आता डिपार्टमेंटच्या हातात आहे. सो डिपार्टमेंटला विनंती करतोय की काही पण करून या मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न करा आणि त्याच पद्धतीनं जे मुलं असतील जे काटावर आहेत 2-2 मार्कांनी त्यांनी सर्वांनी मेल करा, 100% 2 मार्कांनी कट ऑफ खाली येऊ शकतो, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं बदल होईल का, तर बदल होऊ शकतो, लक्षात ठेवायचं. आता सगळ्यात महत्वाचं लेखीला स्कोर किती करावा ह्याच्यावरती स्पष्ट एक व्हिडिओ बनवणार आहे पुढच्या काही आज संध्याकाळपर्यंत. फायनल कट ऑफ कशा पद्धतीने पूर्ण सर्व कास्ट आणि सर्व सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार प्रत्येक कास्टचा कट ऑफ किती लागणार याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये होणार आहे. त्यासाठी पहिला आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्यावा लागेल, तरच तुम्हाला तो कट ऑफ भेटणार आहे. सो अशा पद्धतीनं हा लेखीचा स्कोर किती करावा लागेल त्याच्यावरती मी बोलतोय. सो अतिशय महत्वाचं. त्यानंतर लेखीला काय करायचं हा एक विषय आहे, लेखीला काय करायचं ह्याचा विषय आहे आणि यानंतर सगळ्यात महत्वाचं की पुढं काय होणार आहे, एकंदरीत कट ऑफ बदलून किती मार्कांनी कमी होणार, काय होणार, कसं होणार हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी बोलणार, लक्षात ठेवा. पण आता लेखीला काय करायचं हा विषय सगळा आहे. काही मुलं घाबरून गेलेत, मार्क कमी पडलेत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. मी जसं परवा बोललेलो होतो की जो कट ऑफ आहे तो कट ऑफ कशा पद्धतीने लावला जातो, कुठून कुठेपर्यंत असतो, प्रत्येक कास्टचा कशा पद्धतीने असतो, या सगळ्याचं विश्लेषण 1-2-3 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत दिलेलं होतं. आणि त्याच पद्धतीनं एकंदरीत लेखीला काय करायचं होता सगळ्यात महत्वाचा विषय. त्या लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे असं मी तुम्हाला म्हणतोय की काही आपल्या भरतीमध्ये जर बघायला गेलं तर कट ऑफच्या काटावरती असणारे 92 आणि 90 आणि 85 प्लस मार्क घेऊन फायनल लिस्टमध्ये आले, लक्षात ठेवायचं. आणि काही मुलांचं घसरण झालेलं आहे, कुठेतरी 60-70 मार्कांमध्ये थांबलेले आहेत. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा विषय की लेखीला तुम्हाला शेवटच्या ह्या 8 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये जेवढं पॉझिटिव्ह राहतील तेवढं पॉझिटिव्ह राहून जेवढं तुम्ही अभ्यास केला त्याचं रिव्हिजन करून कोणताही इतर ठिकाणी काही न करता किंवा इतर लोकांशी संपर्क न ठेवता, सोशल मीडियावरती संपर्क न ठेवता जेवढं लवकर आपल्याला करता येईल तेवढं ऑफलाईन पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. शेवटच्या घटकांमध्ये जेवढे काही पेपर झाले त्या पेपरचा कल किंवा पॅटर्न किंवा कशा पद्धतीने चेंजेस झालेले आहेत त्याचा पूर्ण अभ्यास करा आणि मगच पुढे पेपरला जायचं, लक्षात ठेवायचं. अजून सुद्धा हे शेवटचे 6 दिवस म्हणजे
कमीत कमी 10, 12, 15 मार्क सुद्धा वाढू शकतात. जर 70 असेल तर 80 वर जाऊ शकाल, 80 असेल तर 85, 87, 88 पर्यंत जाऊ शकाल. या शेवटच्या 6 दिवसामध्ये एवढी ताकद आहे. शेवटच्या 6 दिवसामध्ये तुम्ही जर घाबरून गेला तर तुमचं मायनस गणती चालू होईल, लक्षात ठेवायचं. त्यामुळं कुणीही घाबरून न जाता या शेवटच्या टप्प्यामध्ये स्वतःला कसं प्रिपेअर करता येईल इकडे लक्ष ठेवायचं. सो लेखीला काय करायचं याच्यावरती आता बोललेलं आहे. त्याच पद्धतीनं जर तुम्ही सीपी मुंबई आणि पुणे कारागृहाचा जर पेपर देणार असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची अनाउन्समेंट करतोय. आणि यानंतर फायनल काय होणार आणि कसं होणार, म्हणजे कट ऑफ बदलून येईल का, किंवा त्याच्यावरती काय करणार डिपार्टमेंट, किंवा जे काय असेल ते असेल. सो अतिशय महत्त्वाचं एक मिनिटाचं एक गोष्ट सांगतो की तुम्हाला 15,000 प्रश्नांची असलेली महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आपली पीडीएफ बॅच आहे, ज्याच्यामध्ये आपण सीपी मुंबई आणि पुणे कारागृहाचं सुद्धा सगळ्याच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेतलेल्या आहेत, लक्षात ठेवा. त्याच पद्धतीनं ह्या वर्षीच्या 2024-25च्या पोलीस भरतीमध्ये मुंबई लोहमार्गला एका पेपरला आपल्याकडे 48 प्रश्न होते. एका पेपरला एका घटकामध्ये, लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये मग मॅथ्स, रिजनिंग असेल, जीकेजीएस असेल, मराठी ग्रामर असेल, त्याच पद्धतीनं पोलीस प्रशासन, तांत्रिक, हे सगळं मिळून तब्बल 48 प्रश्न यावेळीच्या पेपरला, मुंबई लोहमार्गच्या पेपरला 48 प्रश्न हे आपल्या पीडीएफ मध्ये आले होते, लक्षात ठेवायचं. या पीडीएफ मध्ये लक्षात ठेवा 2100+ पानं आहेत, 2100+ पानांचा समावेश आहे. सर्व घटक याच्यामध्ये पूर्ण केले. सर्व घटक म्हणजे काय, तर शिपाई असेल, चालक असेल, एसआरपीएफ असेल, कारागृह असेल आणि बॅट्समन असेल, सगळ्याच्या सगळ्या गोष्टींचे तांत्रिक प्रश्न याच्यामध्ये आपण कव्हर केले, सोबत सगळे विषय. नंतर सर्व विषयामध्ये जसं मगापासून सांगितलं, मराठी ग्रामर, व्याकरण वगैरे सगळे. त्याचबरोबर अतिसंभाव्य प्रश्न असतील, त्याच पद्धतीने पाठीमागच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडून दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं 1984 पासून ते 2024-25 पर्यंत जे काही वर्ग 2, वर्ग 3चे जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. तुम्ही जर बघितलं असाल तर कुठंतरी यावेळी पॅटर्न, मी मागच्या वेळी पण सांगतोय, ह्यावेळी पण सांगतोय की मार्गदर्शन करत असताना भरतीच्या आधी 3 महिन्यापासून सांगतोय की ह्यावेळीच्या पोलीस भरतीचा पेपर हा कुठंतरी टर्न होणार आहे. कारण कॉम्पिटिशन वाढत चालल्यात, तरी सुद्धा मुलांना 141+ मार्क हे पडायला, लक्षात ठेवायचं. ही कॉम्पिटिशन कमी करायची असेल तर त्यांना पर्याय नाही, लक्षात ठेवायचं समितीला. सो अशा पद्धतीनं पुण्याचा आणि मुंबईचा विचार करता इथं जागा जास्त असल्यामुळे, इथं जास्तीत जास्त कॉम्पिटिशन असल्यामुळे इथं कुठेतरी पेपर हा वर्ग 3 कडे कन्वर्ट होणार. म्हणजे वर्ग 3च्या ज्या पूर्व प्रिलिमिनरी असतात एक्झाम, त्यासाठी हा पेपर होणार, लक्षात ठेवायचं. सो यासाठी आम्ही वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे प्रश्न याच्यामध्ये मॅक्झिमम घेतलेले आहेत. सो आपली जी मुलं आहेत ती 100% 85-90 मार्कांच्या जवळ जातील आणि निकालात येतील, एवढं लक्षात ठेवायचं. सो ह्याच्यामध्ये आपण 2022-23 जे काही पेपर झालेले होते त्यामध्ये 54 प्रश्न आपल्या ह्या पीडीएफ मध्ये आले होते. 2025 साठी प्रत्येक जेवढा काही घटक झाला 2024-25च्या पोलीस भरतीच्या आत्ताच्या जे लेखी झालेला, तिथं 32 मार्कांपासून ते 60 मार्कांपर्यंत आपल्या पीडीएफ मध्ये प्रश्न आले. एवढी मोठी ताकद आहे या पीडीएफ मध्ये आणि एवढी मोठी ताकद या लेखीमध्ये आहे. सो तुम्ही जरी मार्क कमी घेतला असाल, तिकडे तुम्ही जर मार्क जास्त घेतला तर 100% तुम्ही निकालात येणार, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं आत्ताचे जे काही टार्गेट आहे मुंबईसाठी, म्हणजे शिपाई आणि कारागृहाचा जो पेपर आहे, आणि पुण्यासाठी सुद्धा कारागृहासाठी ही पीडीएफ अतिशय महत्त्वाची असणार आहे. सो ही पीडीएफ, या पीडीएफचं रेट आहे 799 रुपये. पीडीएफचा रेट 799 रुपये आणि आपण देणार आहे फक्त 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाला तुम्हाला घर बसल्या 5 मिनिटांमध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती ही पीडीएफ तुम्हाला सेंड होणार, लक्षात ठेवायचं. 2100+ पानांची पीडीएफ आहे आणि तुम्हाला व्हॉट्सअपवरती घर बसल्या ही पीडीएफ पोस्ट होते. लक्षात ठेवा, तुम्हाला हे पीडीएफ हवे असेल तर एकच काम करावं लागते. या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एकच मेसेज करा. 15,000 पीडीएफ असा 1 मिनिटामध्ये तुम्हाला ही पीडीएफ भेटून जाणार आहे. 15,000 पीडीएफ म्हणून या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. सो आपण येऊयात मूळ मुद्द्यावरती की एकंदरीत ह्या सगळ्या गोंधळामध्ये डिपार्टमेंट काय करणार, तर 100% डिपार्टमेंटला 1000 प्रमाणात घ्यावं लागतील. हा महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमाचा भाग आहे, त्यामुळे त्याचा भंग करून ते पुढं कट ऑफ लावून त्याच्या पुढे जाऊन लेखी घेऊ शकत नाही, लक्षात ठेवायचं. आणि जर लेखी झाली आणि मुलांनी जर उद्रेक केला तर मग डिपार्टमेंटला परत सगळ्या एक्झाम घ्याव्या लागतील, लक्षात ठेवायचं. हे पुढं खूप रिस्की आहे. त्यामुळं पहिली गोष्ट, जो रेशो आहे, जो पाठीमागून चालत आलाय त्याच पद्धतीने त्याला जो काही कट ऑफ आहे तो घ्यावा लागेल, त्याच पद्धतीने लेखी घ्यावी लागेल. दुसरी गोष्ट, यासाठी आता काय करायचं आहे, तर डिपार्टमेंटच्या ऑफिशियल जे काही लिंक आहे किंवा वेबसाईट आहे किंवा जे काही त्यांनी मेल करायला सांगितले अगोदर, जिथं तक्रार नोंदवायच्या होत्या तिथं सगळ्यांनी तक्रार नोंदवायची आहेत. आता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी ती जे मेल आयडी आहे ती टाकतोय. तिथं जाऊन तुम्ही फोन किंवा मेल आयडी करून मॅक्झिमम 5, 10, 15, 20, 25,000 पोरांनी जर मेसेज केले तर 100% डिपार्टमेंट याची नोंद घेईल आणि 1-2 दिवसामध्ये हा कट ऑफ बदलून मग त्याच्यामध्ये नवीन कट ऑफ येऊन मग एक्झाम फिक्स होऊ शकते, एवढं लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा विषय, तो कशा पद्धतीने करायचं, काय करायचं, आणि एकंदरीत पुणे कारागृह असेल, मुंबई शिपाई असेल, त्याच पद्धतीने कारागृह असेल, त्यांचा फायनल कट ऑफ किती लागू शकेल ह्याचं मार्गदर्शन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तो सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय की पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तरच तुम्हाला हा व्हिडिओ भेटणार आहे, नसेल तर मग नाही भेटणार, लक्षात ठेवा. सो लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं. सो एकंदरीत सर्व विद्यार्थ्यांना 12 तारखेच्या लेखी परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.